हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचे आपल्या भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर. आतापर्यंत आपण 8th स्टँडर्डचा रॅशनल नंबर अँड इरेशनल नंबर हा मॅथमॅटिक्सचा फर्स्ट लेसन पाहत होतो. त्याचे 2 पार्ट आपण पाहिले. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं की ह्या लेसन मध्ये स्टार्टिंग मध्ये त्याचे इंट्रोडक्शन, नेक्स्ट काय पाहिलं तर त्याचे नंबर ऑन नंबर लाइन किंवा रॅशनल नंबर ऑन नंबर लाइन. अजून आपल्याला इरेशनल नंबर ऑन नंबर लाइन दाखवायचे. नंतर काय पाहिलं कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबरचे कंपॅरिझन. आणि नेक्स्ट पार्ट पाहत आपण आता डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. तर पहा, हा पॉइंट पाहण्याच्या अगोदर मी 2 मिनिट तुमच्याशी बोलू इच्छितो की खूपच छान मला वाटतंय आपल्या सोबत व्हिडिओ शेअर करताना, तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करताना की तुम्ही घरी गेल्यावर खूप छान अभ्यास करताय, प्रॅक्टिस सोडवताय, काही अडचण आली तर लगेच कमेंट बॉक्स कळवताय. खूप छान, तुमचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच प्रगती करत राहा, अशी शुभेच्छा. ओके, तर ठीक आहे. आता डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे काय तर पहा, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर च्या नाव सांगितल्यावरच तुम्हाला रॅशनल नंबर म्हणजे काय हे कळलं असेल की परिमेय संख्या. द परिमेय संख्या म्हणजे ज्या p अपॉन q च्या फॉर्म मध्ये. ओके, p अपॉन q च्या फॉर्म मध्ये म्हणजे फक्त खाली 0 नसणाऱ्या अपॉन मध्ये असलेल्या संख्या, म्हणजे खाली 0 नसलेल्या अपॉन मध्ये असलेल्या संख्या म्हणजे कोणत्या तर ज्या 3 अपॉन 7, 9 अपॉन 2, 0 अपॉन 5 ह्या नंबर्स आपण आता मागच्या पार्ट मध्ये पाहिले आणि ते तुम्हाला आता खूप चांगल्या पद्धतीने समजतं. आता पहा, नेक्स्ट आपल्याला पुढे जायचं आहे. डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे डेसिमल हा नंबर काय, रिप्रेझेंटेशन म्हणजे मांडणी किंवा त्याचं उत्तर. तर पण आता डेसिमल म्हणजे काय तर डेसिमल म्हणजे ज्याच्यामध्ये दशांश अपूर्णांक म्हणजे पॉइंट असतात. 5.25 हा इथं थांबलाय, ह्याच्या पुढे काही नंबर लिहिला नाही किंवा डॉट डॉट केलं नाही. नेक्स्ट 3.225 इथे डॉट 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 करतो. नेक्स्ट 9.3333 डॉट 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 आणि 4.2875 329 म्हणजे बघा. आता पहा, डेसिमल पॉइंट किंवा डेसिमल नंबर हे 4 प्रकारचे दाखवले मी. एक तर ज्याच्यामध्ये आता पॉइंट कुठे पण असू शकतो, 1 प्लेस नंतर, 2 प्लेस नंतर, 3 प्लेस नंतर. मी एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल घेण्यासाठी 1 प्लेस नंतर लगेच पॉइंट दिले. ठीक आहे, मग असा पण नंबर असू शकतो 579.25 नाही, असा पण असू शकतो, पुन्हा पॉइंट द्यायचा नाही. ठीक आहे, आता पहा, हे असे पण नंबर असू शकतात, पॉइंट कुठे पण येऊ शकतात, त्याला डेसिमल नंबर म्हणून डायरेक्ट. ओके, आता 5.25 हा इथं थांबलाय, याला नॉन टर्मिनेटिंग म्हणायचं. सॉरी, याला टर्मिनेटिंग म्हणायचं. काय म्हणायचं याला टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे थांबणार, कुठेतरी थांबणार. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे याला आपण काय करू शकतो, आता नॉन टर्मिनेटिंग नंबर म्हणजे तो कुठेच थांबत नाही, पुढे हेच नंबर पुन्हा पुन्हा येणार आहे. मग हे सगळे एक्झाम्पल हे 3 कोणते झाले तर हे झाले नॉन टर्मिनेटिंग. कोणते झाले टर्मिनेटिंग, जे थांबणार नाही. आता पहा, हे थांबणार नाही, ह्यांना आपण टर्मिनेटिंग मध्ये कसं करू शकतो बघा. टर्मिनेटिंग मध्ये कसं करू शकतो तर पहा, ह्याला 3.25 आणि ह्याच्यावरती बार द्या, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला 2525 हा नंबर रिटर्न पुन्हा पुन्हा येत राहणार. नेक्स्ट ह्याला कसं करू शकतो तर सेकंड नंबर 9.3 एकच डॉट द्यायचा. काय द्यायचा एकच डॉट, म्हणजे हाच नंबर पुन्हा पुन्हा येणार. आणि नेक्स्ट थर्ड ह्याला आपण करू शकत नाही, हा कुठलाही ग्रुप किंवा कुठलाही नंबर पुन्हा पुन्हा येत नाहीये, म्हणजे तोच नंबर, पण हा नॉन टर्मिनेटिंगच आहे काय. आणि हा पुन्हा झाला टर्मिनेटिंग मध्ये एक जागेवर थांबला. आता हे झालं डेसिमल रिप्रेझेंटेशन किंवा डेसिमल नंबर म्हणजे काय. डेसिमलचा अर्थ काय आहे, रिप्रेझेंटेशन म्हणजे त्यामध्ये बदल करायचा तुम्हाला, आणि कोणाचा करायचा आहे तर रॅशनल नंबर. रॅशनल नंबर तर आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, मागच्या पार्ट मध्ये आपण शिकलो. आता एक रॅशनल नंबर घ्या तुम्ही. फर्स्ट 9/4
हा रॅशनल नंबर आहे? येस आहे. आता ह्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला डिव्हिजन आलं पाहिजे. डिव्हिजन कसं? जी वरची संख्या ती खाली लिहा, जी खालची संख्या ती बाहेर लिहा. 4 2 चा 8 मायनस केलं आले आन्सर 9 - 8 1 आन्सर. ठीक आहे. आता वरून कोणतीही संख्या येणार नाहीये आणि ह्या 4 पेक्षा हा नंबर छोटा पण आला, मग तुम्ही याच्या ऐवजी इथे 0 पॉइंट घ्या, इथं 0 घ्या, पॉइंटच्या ऐवजी इथं 0. आता 4 च्या टेबल मध्ये 10 4 2 चा 8 मायनस केले 2 राहिले. आता पॉइंट ऑलरेडी घेतलेला आहे. नेक्स्ट आपल्याला वरून संख्या पण येणार नाही आणि तिसरी कंडिशन 4 पेक्षा हे 2 छोटे पण आले. जर असं झालेलं असेल तर 1 0 माप असतो. पॉइंटच्या नंतर प्रत्येक स्टेपला आपल्याला 1 0 माप. मग समजा आता 4 च्या टेबल मध्ये 20 पाहिजे. 4 5 जा 20 मायनस केलं 0 0. समजलं? आता पहा ह्याचा आन्सर आलाय 2.25. म्हणजे हा इथे थांबला, हा टर्मिनेटिंग झाला. आणि रॅशनल नंबरचं कशात रूपांतर केलं? तर रूपांतर झालं डेसिमल नंबर मध्ये. ओके. आता असंच एक एक्झाम्पल अजून घेऊया. 9 किंवा आता ते झालं 10/3. ठीक आहे. तुमच्या मनाने कुठलं पण घ्या, किती मोठे घ्या किती छोटे घ्या. मी छोट्यापासून मोठ्याकडे जातोय. अजून एक एक्झाम्पल मोठे घेऊया आपण, मायनसचं पण घेऊया, मी तुमच्या लक्षात राहील. ओके. ठीक आहे. आता आपण तेच सेम कंडिशन 10/3. ठीक आहे. 10/3 3 3 जा 9 मायनस 10 मधून 9 गेले राहिले 1. आता पुन्हा तीच कंडिशन आली, जशी 9 पासून कोणताही अंक खाली येणार नव्हता, तसं 10 पासून एकही अंक खाली येणार नाही, कारण तुम्ही डायरेक्ट 3 3 जा 9 केले. ठीक आहे. 10 मधून 9 गेले 1 राहिला. आता 1 हा 3 पेक्षा लहान आहे आणि वरूनही एकही नंबर येणार नाही, मग इथं पॉइंट या पॉइंटच्या बद्दल 0. पुन्हा 3 3 जा 9 पुन्हा 1 राहील. आणि आता पुन्हा तीच कंडिशन आली, इथं पण 2 4 पेक्षा लहान होते. मग आपण, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक स्टेप नंतर 1 0 मार्क. कुठल्या पॉइंटच्या नंतर प्रत्येक स्टेपला 1 0 मार्क. चला मग 3 3 जा 9. असंच करत करत पुन्हा 1 येईल, पुन्हा 10 3 3 जा 9, पुन्हा 1 येईल, पुन्हा 3 3 जा 9, पुन्हा 1 येईल, पुन्हा 3 3 जा 9, पुन्हा 1 येईल, 3 3 जा 9. म्हणजे याचा आन्सर नॉन टर्मिनेटिंग येईल 3 3 3 डॅश डॅश डॅश. म्हणजे मी त्याला टर्मिनेटिंग मध्ये कसं लिहू? 3.3 डॉट. ओके. 3.3 डॉट 3.3 डॉट. लक्षात? आता पहा, आता 3.3 डॉट आलं म्हणजे हे टर्मिनेटिंग मध्ये केलं. आता नेक्स्ट थोडस मोठं घेऊया. मी म्हटलं होतं तुम्हाला थर्ड प्रॉब्लेम आहे -68/3 है ना. आता तुम्ही, मी कसा प्रॉब्लेम घेतोय बघा. 68 ला 3 ने डिवाइड होत नाहीये, असाच रॅशनल नंबर घेतोय. जो आता समजा तुम्ही जर असं घेतलं 8/2, आन्सर डायरेक्ट 4 लिहिणार आहे. म्हणजे हे डेसिमल रिप्रेझेंटेशन झालंय का? नाही झालं. पण तरी पण तुम्ही जर डेसिमल मध्ये देऊ शकता 4.000. ओके. मग तुम्ही हा फोर्थ प्रॉब्लेम असू द्या. थर्ड प्रॉब्लेम तुम्हाला करा. थर्ड प्रॉब्लेम राहिलाय आपला. तर पहा, तुम्ही इथं 4.000 डायरेक्ट लिहू शकता. हे पण डेसिमल मध्ये झाला, बट हा थोडक्यात होल नंबर आलाय, पूर्ण संख्या किंवा नॅचरल नंबर आलाय. आता इथं पहा, नेक्स्ट मायनस साइन घेऊ नका, डायरेक्ट 68/3. 3 2 जा 6, 6 मधून 6 गेले 0 वरून आले 8. 3 2 जा पुन्हा 6, खाली राहिले 2. आता हे 2 याच्यापेक्षा लहान आले. मी कधी पाहतो बघा, ज्यावेळी माझ्याकडे अजून एक संख्या खाली येणारी आहे तेव्हा मी असं बघतच नाही ह्याच्यापेक्षा लहान आली का काय झाले काय नाही. कारण जर वरून संख्या येणारी नाहीये आणि मग ह्याच्यापेक्षा लहान जर नंबर आला तर मग इथं पॉइंट घ्या, पॉइंटच्या बद्दल 0. ठीक आहे. 3 6 जा 18, पुन्हा राहिले 2. आता पुन्हा तीच कंडिशन, वरूनही संख्या येणार नाही, पॉइंट पण घेतलाय, पॉइंट घेतल्याच्या नंतर पुन्हा बाकी पण 0च्या 3 पेक्षा लहान आली. मग तेव्हा तुम्ही काय करा, 3 पुन्हा इथे 1 0 मार्क घ्या. 3 6 जा 18, पुन्हा 2 राहतील, पुन्हा 3 6 जा 18, पुन्हा 2 राहतील, 3 6 जा 18, पुन्हा 2 राहतील, 3 6 जा 18, असंच येत राहील. म्हणून आन्सर आलं
आता ह्याला मायनस आहे, ह्याला प्लस आहे, मायनस प्लस -22/6 डॉट. आणि लास्ट वन आपण 4 घेऊया, 22/4. 22/4. ठीक आहे. नेक्स्ट पहा 22/4. आता असंच टर्मिनेटिंग, हे नॉन टर्मिनेटिंग आलं, नॉन टर्मिनेटिंग आलं, हे टर्मिनेटिंग आलं. टर्मिनेटिंगचे दोन एक्झाम्पल होते, हे आणि हा पण टर्मिनेटिंग येईल. हे नॉन टर्मिनेटिंगचे दोन एक्झाम्पल. आता नॉन टर्मिनेटिंगचं टर्मिनेटिंग कसं करायचं ते तुम्हाला शिकवलं. आता टर्मिनेटिंगचं नॉन टर्मिनेटिंग पण करता येतं. कसं करायचं पहा, एकदा आहे ना, इथं सांगतो नॉन टर्मिनेटिंग कसं करायचं. मी तिथं लिहू शकतो 2.250000 अशा अनेक झिरो देऊ शकतो. मग मी असं लिहिणार, याचा आन्सर नॉन टर्मिनेटिंग मध्ये झालंय हे. मग याला मी असं लिहू शकतो 2.250 वरती बार. ठीक आहे, आपल्याला हे लागत नाही, पण हे फॉर मोर इन्फॉर्मेशन है ना, यासाठी दिलंय तुमच्या अजून एक नॉलेज वाढण्यासाठी हे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. नॉन टर्मिनेटिंगचं टर्मिनेटिंग करता येतं, पुढे झिरो आणि वरती डॉट देऊन टाका, नॉन टर्मिनेटिंग होऊन जाईल. आता 4 5 जा 20 मायनस केलं खाली राहिले 2 वरून. आता एकही नंबर येणार नाही कारण 22 ला तुम्ही डिवाइड केलेलं आहे. आता 4 च्या टेबल मध्ये 2 नाहीये, लहान संख्या आहे, वरून नंबर येणार नाहीये, त्याच्यामध्ये इथं पॉइंट घ्या, पॉइंटच्या मध्ये 0 घ्या. 4 5 जा 20 0 0. ह्याचा आन्सर आले 5.5. टर्मिनेटिंग आहे, पण त्याला नॉन टर्मिनेटिंग कसं करायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. 5.50 डॉट है ना, लक्षात आलंय. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ अ रॅशनल नंबर. याच्यानंतर तुम्हाला 1.3 हा प्रॅक्टिस सेट आहे. 1.3 प्रॅक्टिस सेट व्यवस्थित सोडवा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला कळवा. आणि असेच आपले व्हिडिओ पाहत जा, कमेंट करत जा, मागे राहू नका, शिक्षणात पुढे जा. ओके, थँक्यू.